आज आपण बघणार आहोत हिवाळ्यात सतत सर्दी खोकला होतो ना त्यासाठी चण्याचा काढा. त्यासाठी चणे घ्यायचे, त्यात भरपूर प्रमाणात पाणी टाकायचं आहे. त्यानंतर मीठ आणि हळद टाकून ते कुकरला लावायचं आहे. कुकरला 4-5 शिट्ट्या द्यायच्या आहेत. त्यानंतर एका बाउल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये चणे आणि भरपूर प्रमाणात पाणी घ्यायचं आहे आणि ते स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे आणि तेल जरासं घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही आहे आपल्याला. त्यानंतर तमालपत्राचे 2 तुकडे घ्यायचे आहेत. नंतर दालचिनीचे 2 तुकडे घ्यायचे आहेत. त्यानंतर 5-6 काला मिरी घ्यायची आहे. त्यानंतर 2 लवंग घ्यायच्या आहेत. ते सर्व एकत्र करायचे आहेत आपल्याला. नंतर 7-8 लसणीच्या पाकळ्या टेचून टाकायच्या आहेत. त्यानंतर आला लसूण मिरचीचा जो ठेचा आहे तो जरासा टाकायचा आहे त्यामध्ये. तो पण सगळं एकत्र करायचा आहे. त्यानंतर जो आपण पाणी तयार केलेला आहे तो टाकायचा आहे आणि मीठ आपल्याला नाही टाकायचं आहे, कारण आपण पहिल्यांदाच मीठ आणि हळद टाकली असल्यामुळे ते आपल्याला नाही टाकायचं आहे. हा काढा माझी मुले आवडीने पितात. बघा आता चांगला कड आलेला आहे. बघा पातळ असा आपला काढा रेडी आहे. काढा हा पातळच असतो, घट्ट नसतो. हा काढा आपण सुपाप्रमाणेही पिऊ शकतो. जर तुम्हाला माझ्या अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.